आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पत्रकारांवरच दादागिरी केली। पत्रकारांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताच त्यांनी मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का असा प्रतिसवाल करत जो त्रागा केला त्यावर शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। थेट जाहीरनाम्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला मतं दिली, यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेचा ताबा महायुतीच्या हाती आला। मात्र अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महायुतीवर निशाणा साधला होता। मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं होतं असं म्हणत कर्जमाफीवरून हात झटकलेत। दादा, शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणतात कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं, मी दिलं, महायुतीने दिलं। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं आश्वासन देणाऱ्या भाषणाचे अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमातून सर्वत्र फिरतायत। त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर महायुतीचं सरकार हात झटकत असल्याचं स्पष्ट दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या भाषणांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं वक्तव्य केलं होतं। पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीतील अनेक नेते कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने यू-टर्न घेत आहेत त्यातून ते शेतकऱ्यांची फसवणूक करतायत अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून अनेक व्हिडिओज समोर या ठिकाणी आहेत, परंतु आता मात्र यू-टर्न घेतलेला त्या ठिकाणी दिसतोय की या संदर्भात वक्तव्य झालीच नव्हती। आता सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये वक्तव्य करण्यात आली होती। सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू। मग आता सरकार यू-टर्न करून शेतकऱ्यांची फसवणूक करते हे आता सिद्ध झालेलं आहे।